नारदभक्ती सूत्रावर उद्बोधन करणारे आदरणीय वैद्य श्रीधर दादा देशमुख यांचे चोथरकर नगर ग्रंथराज नागपूर वाचन निरूपण समूहातर्फे आभार मानते. त्यांनी असंच मार्गदर्शन करण्यास वरचेवर या समूहावर यावं अशी समूहातर्फे त्यांना विनंती करते. त्यांच्या आजच्या उद्बोधनाबद्दल ज्यांना आपलं मत मांडायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं. उद्बोधनानंतर प्रत्येकाने ज्यांनी होईल समर्थ म्हणून समूहातून आपण बाहेर पडावे. श्रीधरदादा, आपण उद्बोधनास सुरुवात करा. गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचैतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते. वागीशा यस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित् तं नृसिंहमहं भजे. जयति जगति माया यस्य कायाधवस्ते वचनरचनमेकं केवलं चाकलय्य. ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रं नतोऽस्मि. धन्य धन्यतो नारदो जासि सर्वा सर्वत्र गोविंदो. सर्वथा हरिनामाचा छंदो तेने परमानंदो सदोदित. जो श्रीकृष्णाचा आवडता जासी श्रीकृष्ण आवडे सर्वथा. ज्याचे निसंगे तत्वता नित्यमुक्तता जडजीवा. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्. यकीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारि सदा. सोऽयं मुक्तिकरः सदा विजयते श्रीरामदासो गुरु. आज पुन्हा एकदा मागच्या महिन्यातल्या खंडानंतर देवर्षी नारदांच्या भक्तिसूत्राचं विवेचन करण्यासाठी किंवा त्याच्यावर विचार करण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. आपल्या सर्व महेश्वर स्वरूप साधकांच्या चरणी प्रारंभी वंदन करतो आणि आजच्या या सेवेला आपण सुरुवात करूया. देवर्षी नारदांचं 44वे भक्तिसूत्र आपण पाहिलं. काम क्रोध मोह स्मृतिभ्रंश बुद्धिनाश सर्वनाश कारणत्वात् याचा विचार करून आलो. दुःसंगामुळे काय तोटे होतात हे देवर्षी नारद सांगत असताना काम क्रोध मोह स्मृतिभ्रंश बुद्धिनाश हे सर्व नाशाला कारणीभूत असल्याने ते टाकावे असं यामध्ये वर्णन केलेलं आहे. त्याचा आपण विचार करून आलो. अगदी त्याच्या कारणावलीपासून याचं ध्यान केल्यानंतर जो आपल्या लक्षात आणल्यानंतर एखादा विषय आणल्यानंतर त्याच्या संघाची इच्छा उत्पन्न होते. एकदा संघाची इच्छा उत्पन्न झाली की मग ते प्राप्त ती वस्तू प्राप्त झाली तरी त्याच्याबद्दल मोह निर्माण होतो. ती वस्तू प्राप्त नाही झाली तर त्याच्याबद्दल क्रोध निर्माण होतो. त्यातून ज्या विविध अनर्थ परंपरा क्रोधासारख्या त्यानंतर बुद्धिनाशासारख्या सर्वनाशासारख्या ज्या अनर्थांच्या परंपरा घडतात त्या सर्वांचं कारण जर शोधायला गेलो तर ते कारण म्हणजे मूलतः संघ असल्याचं आपल्या लक्षात येतं. देवर्षी नारदांनी आपल्या हेच लक्षात आणलं. यमस्य कामस्य तारतम्यम
विचार्यमाणे महदस्ति लोके हितं करोत्यस्य यमो प्रियसन कामस्वनर्थम कुरुते प्रियसन. एक छानसा दृष्टांत शास्त्रकारांनी सांगितला आहे. यम आणि काम यांचा विचार केला तर एक वेळी यम बरा असं म्हणावं लागतं. कारण यम हा माणसासाठी अप्रिय जरी वाटला तरी तो मानवाचं अंतिमतः हितच करत असतो. पण फार अनर्थाला तो कारण आपल्याला जो वाटतो तो यम नसून तर काम आहे. यम हा फक्त पापी माणसाला शिक्षा करतो किंवा ज्याचं आयुष्य संपले त्याच्यासाठीच तो संहारक म्हणून असतो. पण काम मात्र अशा कुठल्याही प्रकारचा विचार न करता तो अगदी ऋषीमुनी जरी या कामाच्या मागे लागले, या विषयाकडे आकर्षित झाले तर त्यांनाही शिक्षा देण्याचं काम हा काम करत असतो, हे विषय करत असतात. यासाठी देवर्षी नारदांनी दुःसंग हा सर्वथैव त्याज्य हे सांगितलं. कामक्रोध हे भक्ती मार्गात प्रतिबंध आहेत म्हणून त्यांचा संघही दुःसंगच आहे असं सांगितलं. आणि त्यानंतर त्यांनी आपल्याला पुढच्या सूत्राकडे तरंगायितो अपि मे समुद्रात संगात समुद्रायती तरंगायिता अपि मे संगात समुद्रायती. हे कामक्रोधाची सुरुवातीला लहान तरंगाप्रमाणे जरी भासत असले तरी ते समुद्राचा विशाल आकार नंतर धारण करतात. समुद्राचा विशाल आकार धारण करण्याचं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी. आपण विचार करूया, आपण एखाद्या कापसाच्या व्यापाऱ्याच्या बरोबर काम करतोय. त्याच्याकडे कापसाचं मोठं सगळ्या शेतकऱ्यांचा कापूस त्यानं विकत घेतलाय आणि आपल्या गोडाऊन मध्ये लावला. तिथे एका शेतकरी आला, त्यानं तलप म्हणून आपली बिडी पेटवली आणि एक छोटासा कण त्या गाडीचा जो छोटासा प्रज्वलित भाग आहे तो थोडासा पडला. त्याच्याकडे जर आपण दुर्लक्ष केलं नाही, काही छोटाच तर खरं त्याने काय फरक पडणार आहे असं जर दुर्लक्ष केलं तर तो संपूर्ण कापूस पेटून ते गोडाऊन जळायला वेळ लागणार नाही. सुरुवातीला अग्नी असतील किंवा काम असतील, विषय असतील, हे जरी छोटे वाटत असले तरी ते कधी त्याचं रौद्र स्वरूप धारण करतील हे सांगता येत नसतं. त्यांना अनुकूल असं परिस्थिती निर्माण झाली की ते भले आपल्या बरोबर बीजरूपाने असू द्या, पण अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झाली. जोपर्यंत आपण सत्संगात आहोत, सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये आहोत, ईश्वराच्या उपासनेमध्ये आहोत, तोपर्यंत भलेही हे डोके वर काढणार नाही. पण एकदा काय या विषयांनी डोकं वर काढलं तर ते मनुष्याचा समूळ नाश केल्याशिवाय राहणार नाहीत असं या ठिकाणी देवर्षी नारदांना सांगतात. तरंगायिता अपि मे संगात समुद्रायती. छोटासा तरंग कधी समुद्राचं स्वरूप प्राप्त करून घेईल हे सांगता येणार नाही. मनुष्याचा मूळ स्वभाव आहे की त्याला आपल्याला या विकारांची बाधा झालेली हे लक्षातच येते. दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामी सांगतात, आपले अवगुण वाटती गुण. मानवी स्वभाव आहे की त्याला प्रत्येक अवगुण आपला गुणच असं वाटत असतो. जेव्हा त्याच्यामध्ये हा बदल होईल की नाही हे आपले अवगुण आहेत आणि तो ते काढण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा तो खरोखर या सत्संगाच्या दिशेनं, या विषयापासून दूर जाण्याच्या दिशेनं काहीतरी प्रयत्न करतोय असं म्हणता येईल. जोपर्यंत विषयाचा संबंध छोट्या स्वरूपात असतो तोपर्यंत मनुष्य मात्राच्या लक्षातही येत नाही की आपण कुठंतरी या विषयाकडे, विषयाच्या मागे धावत चाललोय, या विषयाच्या मागे कुठंतरी चाललोय हे त्याच्या लक्षात येईल. एक छोटासा दृष्टांत यासाठी आपल्या समोर ठेवतो. एका छोट्याशा गावामध्ये 10-15,000 लोकसंख्येचं गाव असेल. तिथे एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण देवता राहत असतात. आपल्या आचरणातनं याचक अशा प्रकारचं व्रत, त्यानंतर परान्न भक्षण न करणं आणि संपूर्ण स्वतः ब्रह्मकर्माचं आचरण करत करत, वेदाची उपासना करत आपला संपूर्ण काळ ते व्यतीत करत असतात.
अगदी त्या गावच्या श्रीमंत माणसाकडे जेवण असो, कुणाकडेही जेवण असो, ते जेवणाचं निमंत्रण आलं तर ते मोठ्या विनयानं त्या ठिकाणी सांगत, माझं अशा अशा प्रकारचं व्रत आहे, या व्रतामुळे मी आपल्याकडे येऊ शकणार नाही, अशा प्रकारे त्यांचं सांगण्याचा नेहमीच त्यांचं वागणं असायचं. अशा नेहमी नियमात राहणाऱ्या, कामापुरतं बोलणाऱ्या माणसांच्या बाबतीत लोकांचे गैरसमज भरपूर असतात आणि यांना कशा पद्धतीनं विषयाकडे ओढता येईल याकडेच त्यांचा कटाक्ष असतो. अनेक वर्षापासून त्या ब्राह्मण देवतेचा हा क्रम चाललेला असतो, आयुष्याचा क्रम चाललेला असतो. आणि मग एका सत्संगामध्ये ते जातात, एका महात्म्याचं प्रवचन ऐकतात आणि त्याच्यामध्ये एक त्या ठिकाणी येणारा एक छोटासा साधक असतो, तो प्रश्न विचारतो की पापाचा बाप कोण आहे मला दाखवा, पापाचा बाप कोण याचं उत्तर मला सांगा. पापाचा बाप कुठे कोण असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा या प्रश्नाचं उत्तर कशा प्रकारे द्यावं, कुठल्या ग्रंथाचा याला आधार आहे, अशा विचारामध्ये ते महात्मे पडतात. ते म्हणतात याला तर दाखवून दिलं पाहिजे की पापाचा बाप कोणता. या ब्राह्मण देवतेला त्याचं अयाचक अशा प्रकारचं व्रत असतं, फळांना न घेणं हे असतं. याचं उत्तर कोण देईल कोण देईल कोण देईल असं करत असताना एक त्या ठिकाणी एक वेश्या येते आणि ती म्हणते की मी याचं उत्तर देऊ शकते, पापाचा बाप कोण याचं उत्तर मी देऊ शकते. दिसायला सुंदर असते, की त्या गावातल्या सगळ्या धनिक लोकांना बोलवते, त्यांचं मनोरंजन करत असते. आणि मग ती एके दिवशी येऊन त्या ब्राह्मण देवतेला नमस्कार करते, त्यांना प्रार्थना करते, महाराज आपलं अयाचक व्रत मला माहिती, आपण कुठे जात नाही हे मला माहिती, पण माझी एक विनंती आहे की मी एक वेश्या आहे, पण मला यातून मुक्त व्हायचंय. आपल्यासारख्या मोठ्या माणसाचे पाय माझ्या घरी लागले तर मला खूप आनंद होईल, यातून सुटायला मला मदत होईल. आणि मग ते ब्राह्मण देवता विचारात पडतात की हिच्या घरी कसं जायचं, आपल्याला जर कोणी पाहिलं तर लोक काय म्हणतील. पण सन्मार्गाला जाण्याचा विचार करते, हिच्या घरी जाऊन सन्मार्गाला जर ही येत असेल तर हिच्या घरी जाण्यात काय चुकीचं आहे असा विचार करतात. त्यांचं मन द्वंद्वामध्ये अडकतं. आपण जावं की न जावं या विचारामध्ये तिच्या कल्याणाचा विचार एका बाजूने, दुसऱ्या बाजूने लोक काय म्हणतील याचा विचार. आणि मग ती तिच्या घरी ते जायचं ठरवतात. ज्यावेळी जास्त रस्त्यावर वर्दळ नसते त्यावेळी ते सांगतात की अशा वेळी आपण जाऊया. तिथे गेल्यानंतर ती त्या ब्राह्मण देवतेला नमस्कार करते, त्यांचं पूजन करते, त्यांना हार घालते, सगळं करून त्यांच्या समोर दीनपणानं बसते आणि म्हणते हे महात्म्या, मला याच्यातून सुटायचंय, याच्यासाठी मी काय केलं पाहिजे. मला तर असं वाटतं तुम्ही माझ्याकडे एकदा भोजनाला यावं. मला खूप मोठा प्रश्न पडतो, आपण कुठे जेवत नाहीत, आपण इतक्या वर्षाचा आपला नियम आहे आणि पुन्हा अशी विनंती केली, आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारची पूजा केली, सगळं आपलं त्यांनी या मार्गात यायचं म्हणते, सत्संगाच्या मार्गात यायचं म्हणते, तर आपण याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे.
असा विचार त्यांच्या मनामध्ये होतो. त्यांना ती बदामाचं दूध देते, ते दूध पिण्यामध्ये कसं चुकीचं नाहीये सांगते. त्यांना भेट वस्तू देते, चांदीचा ग्लास वगैरे भेट वस्तू देते. आणि काही दिवसांनी हे महात्मे तिच्याकडे फलाहारासाठी जायला तयार होतात. एखाद्याचं आयुष्य सुधारत असेल तर आपण त्या ठिकाणी जाण्यात काय वाईट आहे असं त्यांना त्यांच्या बुद्धीचा निग्रह होतो. आणि मग हळूहळू तिच्याकडे ते फलाहाराला जातात. नंतर ती त्यांना जेवायला बोलवते. अशी सगळी पुढच्या स्टेप घेत ते महात्मे, ते ब्राह्मण देवता तिच्याकडे जातात. आणि एक दिवस या वेश्येलाही ती स्वभावाने खूप चांगली असते, सुस्वभावी असते. फक्त पापाचा बाप कोण हे तिला दाखवून द्यायचं असते. आणि ज्यावेळी ते तिच्याकडे जेवायला येतात त्यावेळी ती त्यांचे त्या ब्राह्मण देवतेचे डोळे उघडते. जेवायला बसणार तेवढ्यात ती म्हणते, महाराज मी आपलं याच्या परत बोलू इच्छित नाही, पण माझ्यासारख्या वेश्येकडे आपण भोजन करू नये असं म्हणतो. मी आपल्याला बोलवलं, सत्संगाच्या इच्छेने माझ्याकडे बोलवलं, माझ्या आयुष्यामध्ये सुधारणा व्हावी म्हणून आपण आलातही. त्यानंतर मी आपल्याला एक एक गोष्ट देत गेले, आपल्या समोर ठेवत गेले. कधी मग पैशाच्या स्वरूपात असेल, कधी चांदीच्या पात्राच्या स्वरूपात असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी देत गेले. आणि त्यामुळे आपण माझ्या पुढच्या गोष्टीला नाही म्हणू शकले नाहीत, आपण मला नकार देऊ शकले नाही. मग या पापाचं मूळ जर शोधायला गेलं, परवा त्या महाराजांनी जे सांगितलं, पापाचं मूळ कोण, पापाचा बाप कोण, तर पापाचा बाप म्हणजे लोभ आहे. ज्या लोभामुळं, ज्या एखाद्या विषयाकडे आकर्षित झाल्यानंतर त्याच्या मनामध्ये नेहमी त्याचा संग करण्याची जी इच्छा होते त्याला लोभ असं म्हणतात. ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषुपजायते, या भगवंताच्या वचनाप्रमाणे त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा त्या विषयाकडे आपलं मन आकर्षित झालं की त्याचा संग करण्याची इच्छा उत्पन्न होते. वेदशास्त्र संपन्न असणाऱ्या आणि अयाचक व्रत असणाऱ्या, परान्न भक्षण करणाऱ्या त्या ब्राह्मण देवतेनं त्या वेश्येच्या घरी जाऊन जेवण करण्याची तयारी ही कशामुळे? अगदी आपण थोर ऋषीमुनींचं उदाहरण पण पाहतो. अगदी विश्वामित्रांसारखे ऋषी असतील ज्यांनी प्रत्यक्ष त्या जिवंतपणी स्वर्ग प्राप्ती करून दिली आपल्याच्यातनं. अशा विश्वामित्रांची तपश्चर्या ही एका अप्सरेमुळं संपूर्ण नयाला गेली. या सर्वजण आपण विदित आहातच. हे केवळ घडतं कामामुळं, विषयामुळं. आणि त्यामुळं हे विषयाची व्याप्ती एवढी मोठी की ते सुरुवातीला दिसायला अगदी तरंगाप्रमाणे छोटे वाटत असतील, बिंदू मात्राप्रमाणे दिसत असतील, तरी कालांतरानं ते त्याचं भयानक रुद्र रूप दाखवू शकतात. यासाठी अगदी छोटेपणीच त्यांचा त्याग करणं इष्ट ठरतं. देखे खेळता अग्नी लागला, मग तो न सावरे जैसा उधवला, तैसा इंद्रिया लढा दिला भला नव्हे. माऊली पण तेच सांगतात. अग्नीच्या छोट्याशा थिंगीकडे लक्ष आपण दिलं नाही तर त्यातून कधी भयानक वडवानर उत्पन्न होईल सांगता येणार नाही. तसं आपल्या एक विषयाचा आणि इंद्रियांचा आहे. इंद्रियांसाठी अगदी छोटे छोटे विषय समोर त्यांच्या आले, ते पुरवले गेले की त्यातून या इंद्रियांना ती चटक लागते आणि त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे अनर्थ होऊ शकतात. दुसरा दृष्टांत पण पाहू की एखादा विष आहे बघा, आणि त्या विषाचा एक छोटासा थेंब पडला. त्याला काय होतं, एवढं छोटा तर थेंब आहे, त्याने काय आपलं नुकसान होणार आहे? पाण्याच्या याच्यात उडलाय तो थेंब, एवढा छोटासा थेंब आहे, त्याने काय आपल्याला नुकसान पोचणार आहे? असं म्हणून जर आपण ते पाणी पिलं तर त्याने विषाचं काम तर काय, मनुष्याला मारणं. ते काम तो करणार, मग तो छोट्या स्वरूपात असेल, मोठ्या स्वरूपात असेल, पण काहीतरी त्याचं रूप दाखवणारच ना. ते प्राणाचा नाश करेल, एखादा व्याधी उत्पन्न करेल, आपल्या शरीरामध्ये कायमचा दीर्घ आजार उत्पन्न करेल. अशा प्रकारचं कुठलं तरी विषाचं काम ते दाखवणार, त्याचा गुणधर्म दाखवणार. त्याचप्रमाणे विषाची शंका देखील मनुष्याचा सगळा विवेक नष्ट करते. माऊली म्हणते, जैसा का विषाचा देशू घेतलिया बहुवसू, मग निभ्रांत करीनाशू जीवितासी.
तैसी या विषयाची शंका, मनी वसती देखा, घात करी अशेखा विवेक जाता. जसं एखादा छोटा पिशाचा बिंदू आपल्या शरीराचं नुकसान करून जातो, आपल्याला त्याचं कार्य दाखवूनच जातो, त्याप्रमाणे आपल्याला समोर येणारे जे विषय ते इंद्रियांना त्या कुठल्या तरी मोहात पाडून बुद्धिनाशापर्यंतची जरी नाही करता आली तरी क्रोधापर्यंत ते नेऊन ठेवतात. क्रोधापासून पुढे जाण्याचा मार्ग प्रशस्त करून ठेवतात. कुठली ना कुठली अनर्थाच्या परंपरेपर्यंत ते आपल्याला नेऊन ठेवतात. विशेष म्हणजे आपल्या बुद्धीमध्ये असणारा जो विवेक आहे, सारासाराचं ग्रहण करण्याची शक्ती, तेच तो खेचून घेतात, त्या विवेकालाच ते नष्ट करतात. म्हणून हे प्रारंभी जरी लहान असले, ते बाधक वाटत नसले, त्यांचे दोष आपल्याला समजत नसले, तरी परिणामांती त्याच्यातले दोष आपल्याला समजतात. त्यातून आपलं मोठं नुकसान होतं आणि त्यातून आपल्या विवेकाचा नाश होतो. या सगळ्या गोष्टी एका छोट्याशा तरंगामुळे, विषयाच्या तरंगामुळे होतात आणि म्हणून याचा त्याग करावा यासाठी हे सूत्र सांगितलं. बापा विषाची मधुरता, जणी आवडी उपजे चित्ता, परितो परिणाम विचारिता प्राणोहरी. पारध्यानं छोटं जाळं लावलेलं आहे हरणासाठी. ते हरणाला जरी बाधक वाटत नसलं, त्यात खाण्याची जिन्नस ठेवलेल्या असल्या, त्याने हरिण भुरळून गेलं तरी त्याच्यासाठी ते प्राण हरण करणारच असतं, त्याचा सर्वनाश त्याचा असतो. तसं या विषय सुरुवातीला छोटे वाटत असते तरी त्याच्यामध्ये मनुष्याचा सर्वनाश असतो. कारण ज्यामध्ये मनुष्याचा विवेक हरवला जातो त्यातून त्याचा सर्वनाश होत असतो. यासाठी हे तरंगाच्या स्थितीत असताना तरंगायिता अपिमे संगात समुद्रायती, त्याच्या नेहमी संघाची इच्छा उत्पन्न होऊन समुद्रात रूपांतर होईपर्यंत मनुष्यानं तिकडे न जाता अगदी लहान स्वरूपात असतानाच त्या विषयांचा त्याग केला. सागराचा दृष्टांत देण्याचं कारण आपण असं पाहूया की देवर्षी नारदांनी या विषयांची भयानकता समजून देण्यासाठी हे आपल्याला सांगितलं. त्याची भयानकता किती आहे, विशालता किती आहे, तो सागराची खोली आपण एकतर जाणू शकत नाही. सागर किती विशाल आहे ते आपल्या लक्षात येत नाही. तो तरुण जाण्यास तर किती कठीण आहे हे पण अवघड आहे. आणि हे सगळे कामक्रोधाचे विकार आहे तरुण जाण्यासाठी अशाच प्रकारचे कठीण आहे, असं या ठिकाणी देवर्षी नारदांना सांगितलं. या छोट्याशा लोभापायी मनुष्याचं किती नुकसान होतं याचा एखादा दृष्टांत आपण आणखी पाहिला तर आणखी जास्त स्पष्टपणाने ते आपल्या समोर येईल. व्यवहारातला दृष्टांत आहे. एक रोहन नावाचा मनुष्य, त्याच्या शहरामध्ये एक श्रीमंत नावाजदीर अशा प्रकारचा असतो. मोठा व्यवसाय असतो, पण मोठा व्यवसाय असूनही कंजूस, मनाला अतिशय कोता, दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न होणारा, दुसऱ्याच्या प्रामाणिकपणाला न मानणारा अशा प्रकारचा तो असतो. अनेक वेळा आपल्या मनात येतं मग अशी माणसं या श्रीमंतावर, इतक्या श्रीमंतीपर्यंत कशी पोहोचतात. या जगामध्ये जर न्याय आहे, या जगामध्ये जर ईश्वर आहे, या जगामध्ये जर कारण भाव आहे, तर मग ही माणसं अशा मोठ्या पदावर कशी पोहोचतात. याचं जर आपण चिंतन केलं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे मनुष्याच्या जीवनात केली जाणारी कर्म ही 3 प्रकारची असतात. एक क्रियमाण कर्म असतं, एक संचित कर्म असतं आणि एक प्रारब्ध कर्म असतं. अशी श्रीमंत असणारी माणसं पण आज चांगली न वागणारी माणसं ही त्यांच्या मागच्या जन्मीच्या प्रारब्धामुळे, त्यांच्या संचिताच्या भोगामुळे, आज त्यांना प्रारब्ध भोगामुळे ते स्वरूप प्राप्त झालेलं असतं. जेव्हा त्यांचं हे प्रारब्ध संपणार आहे तेव्हा त्यांची आजची क्रियमाण कर्म ही संचितात जाऊन त्याचं प्रारब्ध बनणार, हे त्यांच्या लक्षात नसतं. पण प्रारब्धातल्या कुठल्या तरी मागच्या जन्मीच्या पुण्यामुळे त्यांना श्रीमंती प्राप्त झालेली असते, तशी ती त्या रोहनला प्राप्त झालेली असते.
भरपूर सोन्याचा सुवर्णाचा साठा करायचा, तो साठा साठवून ठेवायचे, पैसे साठवून ठेवायचे, याच्याकडे त्याचा जास्त कल असतो. आणि अशा साठवून ठेवणाऱ्या माणसाचाच एक दिवस, आपल्या सगळ्यांना माहिती आहे धनाच्या 3 अवस्था असतात. एकतर धनाचा भोग घ्यावा लागतो, किंवा धनाचा दान करावं लागतं, किंवा नाही झालं, हे दोन्ही गोष्टी आपण नाही केल्या तर तिसऱ्यांदा ते धन नष्ट होणार. या तिसऱ्याशिवाय चौथी गती धनाला नाही, चौथी गतीच नाही धनाला. आणि मग त्या रोहननं मोठ्या प्रयासानं साठवलेल्या ज्या 50 अशा सुवर्ण मुद्रा असतात, ते एका छोट्याशा बटव्याच्या पिशवीत घालून तो ठेवत असतो. आणि एके दिवशी त्याची ती पिशवी हरवते. मोठा माणूस असतो, श्रीमंत असतो, प्रतिष्ठा असते, राजदरबारी प्रतिष्ठा असते, सगळीकडे जाऊन तक्रारी करतो आणि सांगतो माझी अशी अशी सुवर्ण मुद्रांची पिशवी हरवलेली. सगळ्यांकडे तक्रारी करून ठेवतो, पोलीस स्टेशनला जाऊन नोंदवतो, तक्रार नोंदवतो, पण त्याची ती पिशवी सापडत नसते. 2 दिवसानंतर त्याच्याच इथं कर्मचारी असणारा एका मनुष्याच्या मुलीला, ती निरागस अशा मुलीला ती पिशवी सापडते. ती आपल्या बाबांना येऊन सांगते, बाबा मला आज ही पिशवी सापडली, बघा बरं काय याच्यामध्ये. त्या मुलीचे बाबा रोहनकडे माळी काम करत असतात. प्रामाणिकपणानं आपलं काम करावं याच्यावर त्यांचा विश्वास असतो आणि मोठ्या प्रामाणिकपणे अनेक वर्षापासून ते या रोहनकडे कामाला असतात. त्यांना ही कल्पना असते की आपल्या मालकाची पिशवी हरवलेली आहे. तो ती पिशवी काढतात आणि तशीच घेऊन आपल्या मुलीसह घेऊन त्या रोहनकडे जातो. रोहनला सांगतो, आज माझ्या मुलीला रस्त्याने चालत असताना अशी अशी पिशवी सापडली, आपण एकदा बघून घ्या. रोहन ती पिशवी काढतो आणि त्यातून त्या मोहरा मोजतो. त्याबरोबर 50 भरतात, पण त्याच्या मनामध्ये मोह निर्माण होतो. त्याने तक्रार तर केलेलीच असते. तो तिथे जाऊन सांगतो की माझ्या पिशवीमध्ये 75 मोहरा होत्या आणि ही 50च मोहरा याच्यामध्ये शिल्लक, म्हणजे माझ्या 25 मोहरांची नुकसान भरपाई मला मिळाली. तर गोष्ट राजाच्या समोर जाते. राजा न्यायप्रिय असतो. राजा दोघांची चौकशी करतो. सगळे जसा न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर सगळे साक्षी पुरावे तपासले जातात, परिस्थितीजन्य पुरावा तपासला जातो, खरोखर एखाद्यानं पाहिलेला असेल तर तो पुरावाही तपासला जातो. तसे पुरावे गोळा करण्यासाठी राजा दोघांनाही वेगवेगळ्या पद्धतीनं एकांतात बोलवतात. रोहनला विचारतो. रोहनने तक्रार, हुशार असतो, रोहनने तक्रार केलेली असते, माझी सुवर्णमुद्रांची पिशवी हरवली, कुठेही 50 मोहरांची पिशवी असा उल्लेख नसतो. आजकाल आपण पाहतो की पंचनामा करताना किती रुपयाचा, किती दागिने होते, किती रोख स्वरूपात रक्कम होती याचा पूर्ण गोषवारा असतो. तसा कुठलाही गोषवारा दिलेला नसतो. वेग ढोबळ मारणारी ती तक्रार असते. त्यामुळे त्याला म्हणायला जागा असते. तो राजाला सांगतो की 75 मोहरा माझ्या पिशवीमध्ये होत्या. राजा या बाप लेकींना बोलवतो. तो माळी आणि ती छोटीशी निरागस मुलगी, ती मुलगी सांगते मी रस्त्यात चाललेली असताना मला ही पिशवी पडलेली दिसते. तो माळी पण इमानदार असतो. तोही सांगतो माझ्या मुलीने जशी पिशवी आणली तशीच मला माहित होतं की माझ्या मालकाची पिशवी हरवलेली, म्हणून तुम्ही मालकाकडे घेऊन गेलो आणि तिथे गेल्यानंतर अशा प्रकारचा सगळा प्रसंग पुढे घडला. राजा त्यांच्या निरपराधपणाची खात्री करून घेतो. अनेक संपर्कातल्या लोकांना विचारून या रोहनचा स्वभाव विचारला जातो, या माळ्याचा स्वभाव विचारला जातो. सगळेजण, सगळ्या लोकांना जग काही म्हणू द्यावं, पण प्रत्येकाच्या मनामध्ये समोरचा माणूस कसा आहे त्याची एक विशिष्ट प्रतिमा तयार झालेली असते. तशी या रोहनची एक प्रतिमा कंजूष म्हणून तयार झालेली होती आणि या माळ्याची प्रतिमा तो खूप इमानदार आहे म्हणून तयार झाली होती. राजा दोघांना समोरासमोर बोलून घेतो. संपूर्ण दरबार भरतो आणि दरबार भरल्यानंतर राजा त्या रोहनला विचारतो, रोहनशी तुमची तक्रार काय ते सांगतात. माझ्या अशा अशा प्रकारची पिशवी होती, माझ्या 75 मोहरा होत्या आणि त्यातलं 50 शिल्लक. राजा विचारतो, नक्की तुमच्या पिशवीमध्ये 75 मोहरा होत्या का? तो म्हणतो, हो माझ्या पिशवीमध्ये 75 मोहरा होत्या.
आणि मग राजा निकाल देतो. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर राजा निकाल देतो की रोहन शेठ, ज्या अर्थी या पिशवीमध्ये 50च मोहरा आहे, त्या अर्थी ही पिशवी आपली नसून ही पिशवी दुसऱ्याच कुठल्या तरी 50 मोहरा हरवलेल्या व्यक्तीची आहे. 75 मोहरांची पिशवी ज्यावेळी सापडेल त्यावेळी ती आपल्याला परत केली जाईल, पण ही 50 मोहरांची पिशवी दुसऱ्याच कुठल्या तरी व्यक्तीची आहे, तिची तक्रार या ठिकाणी राजवाड्यामध्ये आलेली नाही. म्हणून या सगळ्या मोहरा या माळी बाबांना आणि त्यांच्या मुलीसाठी बक्षीस म्हणून देण्यात येईल. आपण जर या गोष्टीचा साकल्याने विचार केला, दृष्टांताचा विचार केला, तर एका बाजूला आपण त्या रोहनच्या श्रीमंतीविषयी, कंजूस माणसाविषयी आपल्या मनामध्ये सुरुवातीला दृष्टांत सुरू असताना आपल्या मनामध्ये एक विचार येतो की अशा रोहन सारख्या माणसांना आज श्रीमंती मिळते म्हणून या जगाचं राहणगाडं बिघाडलं. पण जेव्हा आपण राजाचा निकाल ऐकतो तेव्हा आपल्याला मनामध्ये हा विचार येतो की नाही, निश्चितपणानं या जगामध्ये देव आहे आणि तो प्रत्येक मनुष्याचं कल्याण करण्यासाठी बसलेला आहे. त्या रोहनच्या मनामध्ये ज्या लोभाची वासना निर्माण झाली, तो विषय आणखी पाहिजे आपल्याला म्हणून त्याच्या मनामध्ये जेव्हा आलं तेव्हा त्याला आपल्या जवळ आहे तेही गमवावं लागलं. या उलट आपण त्या माळीबाबांचा विचार केला, जे प्रामाणिकपणे आपल्या कष्टालाच संपूर्ण कष्टामध्ये जीवन, कष्टमय जीवन प्रामाणिकपणानं जीवन यापन करत असतात, त्यांनी आपल्या प्रामाणिकतेला प्राधान्य देऊन ईश्वरावर श्रद्धा ठेवून त्या निरागस मुलीने आणलेली पिशवी तशीच्या तशी आपल्या राजाकडे, ज्येष्ठ व्यक्तीकडे पोहोच करून आपला प्रामाणिकपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. पण आजकाल या प्रामाणिकपणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी माणसं जरी असली तरी तो प्रामाणिकपणा कसा प्रामाणिकपणाच आहे हे सिद्ध करण्यासाठी काळ त्या ठिकाणी पुढे येत असतो. आणि मग रोहनला खूप पश्चाताप होतो. हे वेगळं साधन होतं. विषयांचं असंच आहे की छोटे छोटे विषय जेव्हा आपल्या समोर येतात त्यावेळेला तेव्हा ती गोष्ट अजून पाहिजे, आणखी मिळाली पाहिजे. यासाठी मनुष्याची इंद्रिये त्या गोष्टीकडे आणखी स्वरूपात आकर्षित होत असतात आणि मग ती या अनर्थ परंपरेत अडकतात. याचं कारण मनुष्य आपला विवेक हरवून बसतो. यासाठी या सूत्राला अनुसरणच असणारं पुढचं देवर्षी नारदांचं सूत्र आहे, कस्तरती माया यस संगान त्यजती यो महानुभावम सेवते निर्ममो भवती. हे 46वां सूत्र देवर्षी नारद सांगतात की या मायेतून मग कोण तरुण जातो असं विरुक्ती करून विचार. त्याचं उत्तरही देवर्षी नारद पुढे देतात. जो सर्व संघांचा त्याग करतो, जो महान आहे, अनुभवी आहे अशा महात्म्या पुरुषांची सेवा करतो आणि जो निर्मम म्हणजे कुठेही माझेपणाचा अभिमान ठेवत नाही, तो या मायेतून तरुण जातो. हे संपूर्ण जग मायेनं भरलेलं आहे ते आपण आपल्या सगळ्यांना माहिती. अनेक दृष्टांतातून आपण पाहून गेलो. आपण आतापर्यंतच्या मागच्या सूत्रात दुःसंग कसा बाधक आहे पाहिलं, कामाधिकांच्या द्वारे तो सर्वनाशाला कारणीभूत आहे पाहिलं, सर्व विकारांचा समूल नाश झाला पाहिजे, त्याचा थोडासा तरंग जरी राहिला तरी तो कधी समुद्राचं स्वरूप धारण करेल याचाही उदाहरण आपण पाहिलं. आणि केवळ कामक्रोधाधिकांचा नाश झाला पण त्याचे मूळ असणारी जी माया ती शिल्लक राहिली तर तिच्यापासून संपूर्ण संसार निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून मायेचं तरण झालं पाहिजे. या मायेतनं कोण तरुण जातं, कोण तारू शकतं याचा विचार या सूत्रात केला. अनेक वेळा आपण माया शब्द ऐकतो, माया आणि ब्रह्म हे दोन शब्द ऐकतो आणि मग माया शब्दाचे अनेक अर्थ कोशामधनं सापडतात. आपल्या सगळ्यांना माहिती की माया म्हणजे आवरण घालते, जी खऱ्या गोष्टी दाखवत नाही, वेगळीच गोष्ट आपल्या समोर दाखवते, तिला माया असं म्हटलं जातं. माया विक्षिपत अज्ञानम अशेच्छा वशवर्ती वा. विक्षेप, अज्ञान, इच्छेच्छा इत्यादी रूपाने माया हा शब्द वापरला जातो. आणि एखादी अघटित घटना घडून आणणाऱ्या शक्तीला पण मायाच म्हटलं जातं. मायाच म्हटलं तर शुद्ध चैतन्याला जीवदशेत आणून
संसारात अडकवणारी माया, शुद्ध चैतन्य जे त्याला जीवदशेत आणणं आणि त्याला संसारात अडकवण्याचं काम माया करते, असं माऊलींनी सांगितलं. तैसे भूत जात सर्व हे माझेच कीर अवयव, परी माया योगी जीवदशे. मायेच्या दोन महत्वाच्या शक्ती, एक आवरण आणि दुसरे विक्षेप. आवरण शक्तीनं चैतन्याचं विशेष स्वरूप दाखवून ती आपल्याला आपल्याच स्वरूपाचा विसर करते. जन्माला आलेला जीव सोहम सोहम म्हणत येतो आणि तो कधी कोहम कोहम म्हणायला लागतो. आपलं जीवन प्राप्त झाल्यानंतर ते काही लक्षात येत नाही. तसं या मायेमुळं शुद्ध चैतन्याचं मूळ स्वरूप झाकलं जातं आणि आवरण शक्तीनं ते झाकून आपल्या स्वरूपाचा विसर पडल्यानंतर तो आपण कोण असंच म्हणत राहतो. आपुला आपण या विसरू जो धनंजया, तेची रूप या अज्ञानासी. आपले आपण पण विसरून जाणं हे अज्ञानामुळे होतं, विक्षेपामुळे होतं. ती माया आपल्या विक्षेप शक्तीनं ब्रह्मांडाचं स्वरूप अशी सर्व सृष्टी उत्पन्न करते. या जीवाला देहाला अहंकार करायला लावते. त्याच्या ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्वादी धर्माचं अहंकार निर्माण करायला लावते माया. असे अनेक शक्ती या मायेमुळं. मग ही माया जर जीवाकडून एवढा अनर्थ करून घेत असेल तर या मायेतून तरुण कोण जातं? या मायेतून तरुण कोण जातं? सत्संग आणि दुःसंग सांगितला. त्यानंतर या सत्संग आणि दुःसंगाचं मूळ म्हणून जी माया आहे, त्या माया नष्ट झाल्याशिवाय, त्या मायेतून तरुण गेल्याशिवाय आपल्याला जगातून तरुण जाता येत नाही. हे कृष्ण महाराज सांगतात. मग या मायेतून तरुण कोण जात? या मायेतून तरुण कोणाला जाणं शक्य होतं? या जीवाला दुःख शोकात्मक जो संसार आहे तो भोगण्याचं कारण केवळ माया आहे, असं माऊली सांगतात. या सूत्रातला जर शब्द पाहिला तरती हा शब्द पाहिला, कस तरती, कहा तरती, कोण तरतो, तरतो हा शब्द पाहिला तर तरणे ही क्रिया एखाद्या मोठ्या नदीतून पोहून पलीकडे जाण्यासाठी चालते. पोहणे, तरणे, तरंगत जाणे याचा संबंध आपण पाहिला तर एखाद्या नदीतून खूप पाणी असणाऱ्या ठिकाणाहून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे याला तरण करणे असं म्हणतात. गीतेमधल्या 7व्या अध्यायातला श्लोक आपल्या सगळ्यांना माहिती. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ते मामेव ये प्रपद्यन्ते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात ही त्रिगुणात्मिका जी माया आहे ती तरुण जायला खूप दुस्तर अशा प्रकारची. आणि जे मामेव ये प्रपद्यन्ते, जे मला ईश्वराला शरण जे येतात त्यांनाच ही माया तरुण जाण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं. निसंशयपणे असं सांगितलंय की या मायेचं तरण करायचं असेल, या मायेपासून जर आपल्याला सुटायचं असेल तर ईश्वराला शरण जाणं हा एकमेव उपाय याच्यात आहे. जी माया नदी ब्रह्मरूपी पर्वताच्या तुटलेल्या कडांपासून निघाल्यावर तिच्यात पंचमहाभूतांचा बुडबुडा उत्पन्न झाला. पंचमहाभूतांचा बुडबुडा उत्पन्न झाला म्हणजे आपलं शरीर तयार झालं. जी सृष्टीच्या विस्तार रूपी ओघानं काळाच्या ग्रास करण्याच्या शक्ती रूप वेगानं वाढून प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन काठामध्ये वाहते. जीवनात आल्यानंतर आपल्याला काही वेळा प्रवृत्तीकडे जावं वाटतं, काही वेळा निवृत्तीकडे जावं वाटतं. या दोन उंच काठाबरोबर ती वाहते. गुणरूपी मेघाचा जोरदार वर्षाव झाल्याने मोहरूपी महापुराण भरून जाते. अशा प्रकारे या माया नदी स्वरूप हे खूप भयानक. मग याला तरुण जाण्याचा मार्ग भगवान श्रीकृष्ण पण सांगतात
अर्जुना या माया नदीच्या संबंधाने काय केले हे येथे एक नवला येईल की जो जो की जे तरणो पावो तो तो आपावो होय ऐक. जो जो आपण तरंगण्याचा विचार करतो त्यांनी अपायच होतो. शांती ब्रह्मनाथ महाराज पण तसं सांगतात, या माया जडी भवसागरू भरला असे अतिदुस्तरू त्याचा उतरावया पैल पारू होय तू तारू मुनी राया. या सूत्राचा जर आपण पूर्ण विचार केला तर माया नदी किती भयानक, जी मोठमोठ्या साधू संतांना, जी मोठमोठ्या महात्म्यांना, ऋषीमुनींना तरुण जाणं केवळ भगवंताच्या कृपेमुळे शक्य झालं. अनेक वेळा या माया नदीमध्ये पुन्हा पुन्हा महापुरुष पडत आले तर आपल्यासारख्या सामान्यांची काय कथा. मग ही माया नदी तरुण जाणं एवढं अवघड आहे, तर मग ही तरुण जाण्यासाठी सामान्य माणसानं काय प्रयत्न केले पाहिजे, हा सामान्य माणसाच्या कल्याणाचा विचार करून देवर्षी नारदांनी या सूत्राची रचना केली. या जगातून तरुण कोण जातं, या मायेतून तरुण कोण जातं. भगवंताचं आश्वासन येते, येशामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरा. या संपूर्ण मृत्यू संसार सागरातून तरुण जाण्यासाठी भगवंत एकमेव कारणीभूत असण्याचा आधार ते आपल्या सर्वांना देतात. त्या भक्ती योगाची पार्श्वभूमी तयार करण्याकरता काही साधनं या सूत्रातून सांगितले. काय सांगितले तर आपण कसतरते माया, मायेचं भयानक स्वरूप पाहिलं. मग ती कोण तर कुठल्या साह्यानं हा माया सागर तरुण जाता येतो. पहिलं साधन सांगतात यस संगान स्थैर्यते, जो सर्व संघांचा त्याग करतो. संघ, संबंध, उपाधी या सगळ्यांचा त्याग करतो. संघ दोन प्रकारचे सांगितले, अंतरंग संघ आणि बहिरंग संघ. बहिरंग संघामध्ये स्त्री, पुत्र, कलत्र, वित्त, गृह आदी येतात आणि अंतरंग संबंधामध्ये आपण पाहून आलेलो काम, क्रोध, लोभ, अहंकार आदी विषय हे सगळे अंतरंग संघामध्ये येतात. जोपर्यंत यांचा आपल्या देहाशी संबंध राहील, जोपर्यंत हे आपल्या देहाशी जोडले गेलेले आहेत, तोपर्यंत यातून तरुण जाणं शक्य होणार नाही. इथं या संपूर्ण विषयांचा त्याग मात्र अभिप्रेत नाही, कारण नुसत्या स्वरूपानं ते बाधक नाही. बाधक अंश संघ म्हणजे आसक्ती, अभिनिवेश, महत्व, अहमपणा, आपल्या ठिकाणचा गर्व, ममत्व, प्रियत्व बुद्धी, आणि ही मात्र सगळ्यांना घातक असते. केवळ पत्नी आहे, मुलगा आहे, घर आहे म्हणून ते बाधक होत नाही, तर त्याच्यामध्ये अतिशय जीव असणं, त्यांच्यामध्ये अतिशय गुरफटून जाणं, त्यांच्याबद्दलचा अहंकार आपल्याकडे असणं, त्यांच्याबद्दल आत्यंतिक ममत्व असणं, त्यांच्यामध्ये आत्यंतिक प्रियत्व बुद्धी असणं, ही साधकाला घातक असते. त्या आसक्तीचा त्याग करणं म्हणजे संघ. या विषयांच्या ठिकाणी अनेक जन्माचा संबंध असल्यामुळे नित्यत्व बुद्धी, सुखरूपतेची बुद्धी आणि अनुकूल बुद्धी असते. केवळ मनच नाही तर सगळं अंतःकरण चतुष्टय त्या विषयामध्ये रंगून जातं, त्या विषयात रंगून जातं, पूर्ण त्या विषयाचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करतो. जसं एखाद्या राजाला वाटावं की मी या सगळ्या जगामध्ये सर्व सत्ताधीश आहे, माझ्या इच्छेने हे सगळं चालतं. अगदी कुठल्याही छोट्या छोट्या बाबतीत राजाला आपल्याबद्दल अहंकार होत असतो. तो राजा असणं, त्या राजाचं कारभार, दैनंदिन कारभार खूप चांगल्या पद्धतीने चालवतोय, संपूर्ण राज्यामध्ये त्याचं चांगलं नाव आहे, तो धार्मिक आहे, पंडितांना आश्रय आहे, अनेक यज्ञ याग करणार आहे. पण हे सगळं करण्यामुळे जर त्याच्या मनामध्ये अहंत्व निर्माण होत असेल, अहंकार निर्माण होत असेल, तर तो त्याच्या नाशाला कारणीभूत होतो. एका नगराचा राजा असणारा अशाच प्रकारचा राजा होता. संपूर्ण राज्य तो अतिशय नेटकेपणानं चालवत होता, धर्मानं चालवत होता. आणि
धर्मानं चालवणारं हे राज्य आपल्यामुळे किती चांगलं चाललंय याचा विचार, याचं अनेकांकडून वर्णन ऐकण्यात त्याला आनंद वाटायचा. मनुष्याला स्वतःबद्दलची एखादी चांगली गोष्ट सांगितली तर आपण त्या चांगल्या गोष्टीचं जे पुण्य असतं ते घालवून बसतो. जसं नहुष राजाकडून उपचार करून घेतला की इंद्रपदापर्यंत त्याला पोहोचायचं नव्हतं, म्हणून त्यांनी स्वतः त्याला सांगावं लागलं की मी इतके यज्ञ केले, 99 यज्ञ केले, असं सांगितलं की त्याच्या सगळ्या पुण्याचा नाश झाला. तसं आपणही अनेक चांगल्या गोष्टी करत असतो आणि त्या इतरांकडून आपण कसं चांगलं करतो ही ऐकण्यासाठी आपण कधी डोनेशन देतो, आपण कधी कुठेतरी प्रसिद्धी करतो, आपण कधी कुठल्या पत्रकाराला सांगतो, आपण कधी कोणाला माझ्याबद्दल अमुक अमुक म्हण असं सांगतो. या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक टाळल्या पाहिजे. कारण जसं या राजाचा दृष्टांत आहे, अतिशय धर्मानं राज्य करणारा, यज्ञयाग करणारा राजा, मनामध्ये अहंकार निर्माण होतो की आपण हे सगळं किती व्यवस्थित करण्याचं आहे. जसं ईश्वरानं ही सृष्टी रचना केली तसं आपल्या राज्यामध्ये आपल्या प्रजेचं कल्याण वाहण्यासाठी आपण समर्थ आहोत याचा त्याच्या मनामध्ये अतिशय अहंकार निर्माण होतो. आणि मग तो अनेक याचकांना गोष्टी देत असतो. तसे 2 याचक त्याच्याकडे नेहमी येत असतात. दोन्ही याचकांमध्ये एक याचक जरासे ज्येष्ठ असतात, दुसरा याचक तरुण असतो. त्या ज्येष्ठ याचकाला रोज त्यांना राजाकडून स्वीकारावं आणि राजासमोर त्यांनी म्हणावं, ईश्वरा तुझ्यामुळे आज माझी सगळी उदरनिर्वाह व्यवस्थित पार पडतोय, तुझी निश्चित माझ्यावर कृपा आहे असं त्यांनी म्हणावं. आणि दुसरा जो साधक आहे त्यांनी म्हणावं की राजाच्या कृपेमुळे मला या ठिकाणी सगळं मिळतं. महाराज आपलं खरोखर कल्याण व्हावं, आपण आमच्या उदरनिर्वाहाचं साधन आहात, आपण आमच्या निर्वाहाची काळजी घेता, आपण आमच्या योगक्षेमाची काळजी घेता. अनेक वेळा हा प्रसंग घडतो. धर्मानं वागणाऱ्या राजाच्या मनामध्ये किंतु निर्माण होतो. त्याला वाटतं अरे हा साधक रोज माझ्या समोर येतो, माझ्याकडनं भिक्षा घेतो आणि रोज त्या ईश्वराचे आभार मानतो. एकदा याच्या तोंडात येत नाही की आमचा राजा चांगला आहे, राजा मदत करणार आहे, राजा या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी करतो. एकदाही यावं नाही. यावलट तो दुसरा भिक्षेकरी बघा, त्याला ज्या वेळेस भिक्षा देतो तो राजा चांगला आहे, राजामुळे आमचा योगक्षेम होतो. ईश्वराचं म्हणावं, ईश्वर कृपेने होते म्हणावं, पण एकदा तरी अरे 10 वेळा ईश्वराचं म्हणशील, एकदा तरी म्हणशील का नाही राजाने केलंय म्हणून. आणि मग तो ठरवतो या मनुष्याला दाखवून द्यायचं की राजामुळं या गोष्टी होतात. मग तो त्या दोन्ही भिक्षेकरांना बोलवतो, एकाच वेळी बोलवतो आणि दोघांना सांगतो, दोघांना त्यांच्या जवळचं अगोदर असणारी भिक्षा देतो. तो ज्येष्ठ साधक नेहमीप्रमाणे म्हणतो की मला ईश्वर इच्छेनं, ईश्वरा माझा योगक्षेम चालवण्यासाठी तू समर्थ आहेस, तू माझी निश्चित पोटा पाण्याची व्यवस्था करतो. दुसरा साधक नेहमीप्रमाणे राजाची स्तुती करतो, दुसरा भिक्षेकरी. आणि दोघांना राजा म्हणतो आता थांबा, अगोदर या तरुण साधकाला जाऊन द्या, या मार्गाने जावं म्हणतो. राजा त्याच्या मार्गावर जाऊन सोन्याच्या नाण्याने भरलेली पिशवी ठेवतो, 100 स्वर्ण मुद्रा ठेवतो आणि त्या रस्त्याने पहिल्यांदा आपल्या त्या तरुण भिक्षेकऱ्याला पाठवतो, जो म्हणत असतो की रोज राजामुळे मला मिळतं. तो त्या रस्त्याने जायला लागतो. त्याला रस्त्याची दोन्ही बाजूची शोभा खूप चांगली वाटते. तो या रस्त्यामध्ये हा रस्ता एवढा छान आहे याच्यामुळे आपण डोळे झाकून चाललो तरी आपण इष्ट ठिकाणी पोहोचू, म्हणून तो डोळे झाकून चालायला लागतो. तो जेव्हा डोळे झाकून चालायला लागतो तेव्हा ती राजाने ठेवलेली पिशवी तिथून गायब होते. तो त्या पिशवीच्या पुढे येतो. त्याच्या लक्षातही येत नाही पिशवी ठेवली, कारण त्याला ईश्वरानेच असं केलेलं असतं की तिथे आल्यानंतर डोळे झाकून चालायला लागतो. पिशवी निघून जाते वाटेत. दुसरा भिक्षेकरी राजा पाठवतो. हा गेल्यानंतर त्याला वाटतं राजाला ती पिशवी त्याला मिळाली असेल, हा पाठ जातो. दुसरा भिक्षेकरी येतो. तो देवाचं गुणगान का देवाचं नामस्मरण करत चाललेला असतो. रस्त्यात त्याला पिशवी दिसते, तो पिशवी घेतो. घरी जाऊन मोजतो 100 मोहरा असतात. दुसऱ्या दिवशी राजा दोघांना बोलवतो, दोघांचे अनुभव विचारतो. पहिला भिक्षेकरी सांगतो, महाराज तुम्ही ज्या मार्गाने पाठवलं मला खूप आनंद झाला, का तुम्ही माझ्या भिक्षेची व्यवस्था केली, माझं पोट भरलं. मी ज्या रस्त्याने चालले होतो आपण काय सुंदर रस्ते बनवलेत महाराज, म्हणून सांगू की या रस्त्याने गेल्यानंतर मी अगदी डोळे झाकून चालावं अशी माझी इच्छा झाली आणि मी डोळे झाकून चालायला लागलो. कुठेही ठेच न लागता मी सुखरूपपणाने घरी पोहोचतो. इतके छान रस्ते आपण बनवले. दुसऱ्या बाजूचा साधक म्हणतो, मी
आपण महाराज त्या ईश्वर इच्छेने मला रोज काही ना काही माझा योगक्षेम चाललेला असतो, आपण त्याच्या इच्छेने आपण मला देत असतात असे काल भिक्षा आपल्याकडून घेतली. रस्त्याला जाऊन चाललो, ईश्वराचं नामस्मरण करत, तर रस्त्यात मला 100 मोहरांनी भरलेली पिशवी दिसली आणि मला आणखी त्यामुळे आर्थिक फायदा झाला. मी त्यामुळे अशा अशा प्रकारच्या सत्संगामध्ये इतके त्यातलं दान केलं. राजाचं मन तरीही त्याला स्वस्त बसू देत नाही. तो अरे आपल्याला जे यांना दाखवून द्यायचं होतं, त्याच्या राजाच्या मनाच्या अहंकारामुळे त्याला जे दाखवून द्यायचं होतं ते साध्य झालेलं नसतं. तो दुसऱ्या दिवशी ठरवतो नाही याला तर चांगली डायरेक्टच मदत करावी. दोघांना नेहमीचं दान तर देतोच तो आणि दोघांनाही भोपळे देतो. नेहमीचं जे भिक्षा असते ती भिक्षा दोघांना देतो आणि दोघांना भोपळे देतो. पण या तरुण साधकाच्या भोपळ्यामध्ये तो भोपळा चिरून त्याच्यामध्ये तो सुवर्ण नाणे टाकतो. दोघांनाही भोपळे मिळतात, दोघं आनंदात, दोघेही घर मार्गस्थ होतात. हा जो तरुण भिक्षेकरी असतो तो म्हणतो भोपळा मिळालाय, आपण हा विकून टाकू, याच्यात आणखीन पैसे येतील, त्यातनं आपला आणखी उदरनिर्वाह होईल व्यवस्थित. तो भोपळा एका व्यापाऱ्याला विकतो आणि तो व्यापारी व्यापार करत असताना हा ज्येष्ठ साधक जो चाललेला असतो, तो ईश्वर भजन करत चाललेला असतो. तो व्यापारी त्याला बोलतो, बाबा इकडे या, हा भोपळा तुम्हाला घेऊन जा आज भाजीसाठी, म्हणून तो भोपळा देतो. याच्याकडे 2 भोपळे होतात, पहिला एक राजाला दिलेला आणि दुसरा. हा भोपळा घरी जातो, या भोपळ्यामध्ये पुन्हा त्याला सुवर्ण नाणी मिळतात. ईश्वराच्या इच्छेनं मला गोष्टी मिळतायत ही भावना करून ज्या भिक्षेकरानं आपला उदरनिर्वाह चालवलेला असतो, त्याला राजा यांनी जरी ठरवलं की या दुसऱ्या भिक्षेकराला द्यायचं, तरी राजाची ती इच्छा पूर्ण होत नाही, कारण ईश्वरी इच्छा बरी असेल. अहंकार प्रत्येकाच्या मनात जेव्हा जेव्हा अहंकार निर्माण होईल तेव्हा त्या अहंकारामुळं ही माया नदी तरून जाणं शक्य नसतं. आणि या राजाच्या बाबतीत एक तसंच होतं. त्याला त्याच्या कर्तृत्वाचा, त्याच्या राज्यकर्तेपणाचा अभिमान त्याच्या मनामध्ये निर्माण होतो की नाही, माझ्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात. आणि असा अभिमान झाल्यामुळं त्याच्याकडनं ज्या माणसाला मदत करायला पाहिजे, ज्या योग्य व्यक्तीला मदत करायला पाहिजे, ती होत नाही. जिथं दान द्यायला पाहिजे तिथे दान होत नाही. ज्या व्यक्तीला मदत करायला पाहिजे त्या व्यक्तीला मदत होत नाही. ज्याच्या प्रामाणिकपणावर शंका घ्यायला नको त्याच्या प्रामाणिकपणावर शंका घेतली जाते. आणि जिथे खऱ्या अर्थानं अप्रामाणिक माणसं आहेत त्यांच्यावर विश्वास टाकला जातो. या सगळ्या गोष्टी ईश्वर इच्छेनंच होत असतात. आणि म्हणून या ईश्वर इच्छा बली असे जे म्हटलं जातं त्यामुळं, आणि यासाठी संघाचा त्याग केला पाहिजे. हे जे कारण या ठिकाणी सांगितलंय देवर्षी नारदांनी या सूत्रामध्ये, या संघाला स्थजती, सर्व संघाचा त्याग करतो, त्याला हे शक्य होतं. हे माया मोह करून जाणं शक्य होतं. पण जो कुठल्या तरी गोष्टीला धरून बसलाय, कामाला, क्रोधाला, अहंकाराला, कुठल्या तरी गोष्टीला धरून बसलाय, अंतरंग संघ आणि बहिरंग संघ असे 2 प्रकारे, कुणी आपल्या पुत्राला, कुणी आपल्या पत्नीला, कुणी आपल्या घराला, कुणी आपल्या पूर्वजांच्या वेगवेगळ्या धरून बसतो. आणि जो केवळ त्या ईश्वराला धरून चालतो की नाही, त्याच्यामुळे मला हे सगळं होतंय. या 2 प्रकारामध्ये, या 2 प्रकारच्या संघामध्ये फरक आहे. एक संघ जो आहे ईश्वराचा संघ जो आहे की नाही, ईश्वराच्या कृपेने सगळं चांगलं होईल, हा संघ जो आहे तो आपल्या सगळ्यांचा त्याग करायला शिकवणारा संघ आहे. आणि जो संघ सामान्य व्यक्तीच्या बाबतीत अंतरंग किंवा बहिरंग संघ असेल, आपल्या पुत्र कलत्र इमारत या बाबतीतला जो संघ असेल, बहिरंग संघ असेल, जो काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार इत्यादी बाबतीतला संघ असेल, अंतरंग संघ असेल, तो आपल्याला विनाशाकडे येणार आहे. म्हणून जो या संघाचा त्याग करेल, जो या संघातून बाजूला जाईल, त्याला हे माया नदी तारणं शक्य होतं. त्या माया नदीतून पलीकडे जाणं शक्य होतं. यो संघान स्थजती, हे पहिलं लक्षण सांगितलं. ही माया नदी कुठल्या साधनांनी ही माया नदी धरून जाणं शक्य आहे. मनुष्य जीवनामध्ये येणारे सत्संग आपल्याला कारणीभूत असेल एखाद्या महात्म्यापर्यंत न्यायला. आपल्या अनेक जन्मजन्मांतरीच्या पुण्यांमुळे ज्या आपल्याला सत्संग प्राप्त होतो आणि त्यातून आपलं कल्याण होतं, तो सत्संग असेल.
दुसऱ्या बाजूला दुःसंग असेल, तो सर्वथैव त्याग सांगितला, तो दुःसंग असेल. हे दोन्ही संघ असले तरी या सत्संग दुःसंगामध्ये सत्संग आपण निश्चितपणाने करावा, की ज्यामुळं आम्हाला या संघामुळे एका ठिकाणी म्हटले संघान त्यजती, त्या ठिकाणी संघान त्यजती असं म्हटलेलं असताना संघाचा जो त्याग करायला सांगितलाय तो दुःसंगाचा त्याग सांगितलाय. अंतःकरणातले जे संघ आहेत, दुःसंग आहेत, त्याचा त्याग करायला सांगितलाय. बाह्य बाजूने दिसणारे जे संघ आहेत, आपले पुत्र कलत्र इमारत वगैरे जे संघ आहेत, त्याचा त्याग करायला सांगितलाय. पण सत्संगतीचा त्याग आपल्याला महानुभावापर्यंत पोहोचवणार आहे, महापुरुषापर्यंत पोहोचविणार आहे. म्हणून सत्संगतीचा उपयोग आपल्या जीवनामध्ये यासाठी की तो आपल्याला महानुभावापर्यंत महापुरुषापर्यंत पोहोचवणार आहे. आणि या सूत्रात देवर्षी नारदांनी जे सांगितलंय, या मायेपासून तरुण राहण्याचा दुसरा उपाय जे सांगितलाय की यो महानुभावम सेवते, यो महानुभावम सेवते. जो महापुरुषाच्या संगतीमध्ये राहतो तो पण या मायेतनं तरुण जातो, तो पण या मायेतनं तरुण जातो. मग या महानुभावांचं संगती कशी प्राप्त होते, आणि शेवटचं जो सांगितलाय की निर्ममो अहंकार सोडणं आणि महानुभावांची संगती ही कशी प्राप्त होते, या दोन्हींचा विचार आपण पुढच्या सत्रामध्ये करूया. आजची झालेली जी सेवा आहे, जी चर्चा आहे आपल्या बरोबरची, ती समर्थांच्या चरणी, दासबोधाच्या चरणी, आपल्या सर्व श्रोतृवृंदांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, परी श्री हरी पावे देतो स्वभावे. या समर्थांच्या उक्तीप्रमाणे आपल्या सगळ्यांना भक्तिपंथाची प्राप्ती व्हावी, नित्य भक्ती दित्य अशा प्रकारच्या भक्तिपंथाची आपल्या सर्वांना प्राप्ती व्हावी, सद्गुरूंच्या कृपेने व्हावी. आपल्या जीवनातले सर्व संघांचा त्याग होऊन या माया नदीतून तरुण जाण्याची शक्ती आपल्याला आपापल्या सद्गुरूंच्या सेवेतनं प्राप्त व्हावी. आणि आज जे माझ्या मुखातनं जे चर्चेतनं जे निघालंय त्यातला जो सार भाग आहे तो सद्गुरूंची कृपा आहे. जे दृष्टांत त्यातून येणारे जी वचन आपल्या मनाला पोहोचणारे जे क्लेश आहेत ते सगळे माझ्या बुद्धीचा दोष आहे असं या ठिकाणी सांगतो. झालेली सेवा पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जय जय रघुवीर समर्थ.